रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालं वो साजनी सुख झालं वो साजनी साजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा सुख सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा आवडी विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधवा बरवा सर्व सुखाचे आधार
संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती मनोमार्गे गती संतांचे संगती मनोमार्गे गती संतांचे संगती मनोमार्गे गती अकडावा श्रीपती येणे पंथे अकडावा श्रीपती येणे पंथे अकडावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा 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 आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधना 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 द्वैताचे बंधन न बांधीजे द्वैताचे बंधन बांधीजे द्वैताचे बंधन बांधीजे नामामृत गोडी वैष्णवाला धरे नामामृत गोडी वैष्णवाला धरे नामामृत गोडी वैष्णवाला धरे नामामृत गोडी वैष्णवाला धरे योगिया साधले जीवन कडा योगिया साधले जीवन कडा योगिया साधले जीवन कडा सत्वर उच्चार प्रणाद बिंबला उच्चार प्रणाद बिंबला सत्वर उच्चार प्रणाद बिंबला उच्चार प्रणाद बिंबला उद्धवाला धरा कृष्णदाता उद्धवाला धरा कृष्णदाता उद्धवाला धरा कृष्णदाता हरिमुखे मना 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ 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 सर्वत्र दुर्लभ विराजाणे सर्वत्र दुर्लभ विराजाणे सर्वत्र दुर्लभ विराजाणे देव म्हणा हरी देव म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पार कुमारी पार कुमार 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 पार संतांचे संगती मनोमार्गे गती 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 अकडा
श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अकडावा श्रीपती येणे पंथे अकडावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा संतांचे संगती मनोमार्गे गती संतांचे संगती मनोमार्गे गती संतांची संगती मनोमार्गे गती संतांची संगती मनोमार्गे गती आकडावा श्रीपती येणे पंथे येणे पंथे आकडावा श्रीपती आकडावा श्रीपती 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 येणे पंथे आकडावा श्रीपती येणे आकडावा श्रीपती आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अकडावा श्रीपती येणे पंथे अकडावा श्रीपती येणे पंथे अकडावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची पुण्य
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना 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 कोण करी कोण 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 पुण्याची गणना 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 कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गणना कोण करी पुण्याची 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 गणना कोण करी सर्वांनी भजन करा विठ्ठल
संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मजो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कडा. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रै. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमान मना. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमान मना. पांडुरंगा दुसर चरणा संतांची या, दुसर चरणा संतांची या, दुसर चरणा संतांची या. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो. चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार मी आता. विवेकाने जने सुकुटीत समाज टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिक तोकलिले. लसद भक्ती ज्ञाने तरतरविला, भागवत धर्म तरू तया ज्ञानेशाते. विमल मतीने वंदन करू. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, संतांची संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, सगळ्यांच्या पाठाचा नित्याचा अभंग हरिपाठातील आहे, फक्त पाठातीलच आहे. विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असं सगळ्यांना ज्ञात आहे, कल्पना आहे, वक्त्याचं परम करता नात्याने. आज म्हणजे कीर्तन जसं चकोराने वाट बघावी, वाट कोणी बघावी? चकोराने वाट बघावी. फरक असा झाला की इथं वाट आम्ही चकोरांची पाहत होतो. खरं म्हणजे त्यांचं कामानिमित्त त्यांचं येणं झालं नाही. ऐन वेळेस त्यांचा PNचा पहिल्यांदा फोन आला मला मॅडमचा की शक्य होत नाही, सलग सुट्ट्या आल्यामुळे त्यांना अकोटला काही कामानिमित्ताने जावं लागलं. कदाचित मी त्यांच्या कीर्तनाला न्याय देईल का न देईल, पण न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. विठाला विठाला अभंग ज्ञानदादांचा आहे आणि पाठीमागे जर निवृत्ती असेल तर ज्ञानदादांचा अभंगही सुटतो. फक्त गुरु निवृत्तीनाथांसारखाच असावा लागतो. विठाला विठाला रोहित महाराज असतील, सुंदर प्रकारचा साऊंड सिस्टीम, आपल्या गावातील भजनी मंडळ, कार्यकर्ते मंडळी. भगवान ज्ञानोबांच्या अनेक रचना आहेत. चांगदेवन करता 65 असेल. परमार्थामध्ये ज्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्याकरता अमृत अनुभव असेल. म्हणून असं म्हटलं जातं संसारिक माणसांना योग कळत नाही आणि योग्याने संसाराच्या भानगडमध्ये पडू नये. संसाराचं दुःख काय आहे, योगी त्याच्या आनंदामध्ये असतो. म्हणून योगी माणसं संसाराच्या भानगडीत पडत नाही आणि संसारी माणसाला योग कळत नाही. आणि जे कळतच नाही तो मार्गस्थ म्हणजे 750 वर्ष झालेत रोज गायला जातो. काय? हरिपाठ. हरिपाठ रोज गायला जातो. पण हरिपाठासारखा आव्हानात्मक आणि अवघड कोणतंच नाही आहे. हरिपाठ फक्त म्हटला जातो, कळतच नाही. विठाला विठाला ज्याला परमार्थाचा ब्र शब्द माहिती नाहीये, परमार्थाला सुरुवात करायची आहे आणि सुरुवात हरिपाठाच्या माध्यमातून करतोय. फक्त आमचा एकच दावा असतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एवढ्याच दाव्यावरती आम्ही चालतोय की पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. भगवान ज्ञानोबांनी जे वाङ्मय कसदार लिहिलेलं आहे, टप्प्यात वाङ्मयाचे. ज्ञानेश्वरी साधकानं करताय. ज्याच्या जीवनामध्ये साध्यता प्राप्त झाली पाहिजे, साधक जीवन वाटचाल करतो. साधका तो माऊली पिके सारसो तुझी पाऊली, या कारणे सावली न संडे तुझी. म्हणून करायचं असेल तर भगवान ज्ञानोबा बोलतायत, कृष्णाचं नामचिंतन येण्याकरता सुद्धा तुझी कृपा असावी लागते. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी वसरते, राणी व बैसवी श्रोते श्रवणाची या. ज्ञानेश्वरी जरी श्रवण करायची असेल तर भगवान श्रीकृष्णांचं गुणानुवाद अंतकरणामध्ये येण्याकरता प्रेम असावं लागतं. हरीचं भजन सहज घडत नाही, त्याच्याकरता प्रेमाची गरज आहे. विठाला विठाला हरिपाठाची साखळी तुटली ना, हरिपाठ लक्षात येत नाही. एकचा अभंग मागे पुढे झाला तरी लक्षात येत नाही. आणि हरिपाठाची साखळी एकदा लक्षात आली, नुसतं म्हणण्याची नाही हा, तो कडला पाहिजे. हरिपाठ म्हणता म्हणता काढावा आणि आत्मसात करता आला पाहिजे. त्याच्याकरता हरिपाठ आहे. संतांचं बोलणं हे सहज आहे. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश,
बोलणं आहे, पण आत्मसात करणारं संत महात्म्यांचं बोलणं आहे, सहज बोलणं आहे. कधी कधी जवळच्या गोष्टी लक्षात येत नाही. जवळच असलेलं व्यक्तिमत्व जसं कळत नाही तसं ज्ञानोबांचे वाङ्मय आहे, ते सहज कळत नाही. कळण्याकरता आत्मकृपा, संत कृपा असावी लागते, देवाची कृपा असावी लागते, तेव्हा ते प्राप्त होतं. सहज कळत नाही. वाङ्मय 750 वर्षापूर्वीचं आहे. मार्केटला 2-4 गाणे येतात, 1-2 वर्षच टिकतात. पण रोज संध्याकाळी आज देखील 750 वर्षापूर्वीपासूनचा प्रारंभ झालेला हरिपाठ महाराष्ट्रामध्ये रोज संध्याकाळी गायला जातो. हे ज्ञानोबांची क्रांती आहे. पण तो नुसता गाऊ नका, आत्मसात करता आला पाहिजे. मी मागेही भागवतामध्ये बोललो असेल आणि आज पण बोलतो मुद्दा. मगाशी गजवानांनी चर्चा केली. मी त्या परिसरामध्ये, तुम्ही आज गेलेत का, आज गेले काल गेले, चर्चा झाली मला माहिती नाही, पण प्रत्येक गल्लीमध्ये महिला रोज संध्याकाळी हरिपाठ गातात, आत्मसात करतात. तुम्ही कीर्तन ऐका, कुठेही जा, कीर्तन ऐकल्याने पाप जात नाही. नोट केलं जात आहे, कीर्तन ऐकल्याने पाप जात नाही. पाप जर घालवायचं असेल तर तुमची सोडवण तुम्हाला करायची. आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना, आपुली आपण करा सोडवना. संसार बंधना तोडावेगी, संसार बंधना तोडावेगी, संसार बंधना तोडावेगी, संसार बंधना तोडावेगी. आपुली आपण करा सोडवना, 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 आपुली आपण करा तुमची सोडवण तुम्हाला करायचे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपली सोडवण आपल्याला करायची. हरिपाठ करा, आत्मसात करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आत्मसात हरीचं भजन करा. म्हणून जीवनामध्ये चुकीच्या माणसाबरोबर बैठक करण्यापेक्षा ज्या मार्गाने, ज्या विचाराने तुमचे जीवन बदलेल त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. सहज संत नाहीये. चर्चा करायची असेल, संत भेटत नसेल तर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी सोबत चर्चा करा, ज्ञानोबराबद्दल चर्चा करा. माझे श्रीगुरु असं म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, नुसतं बोट जरी फिरवलं तर ज्ञानोबराय आयुष्यभर बोट सोडत नाही. ही घ्या. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, पंढरी ज्ञान होय अज्ञानासे, ज्ञान होय अज्ञानासे. डोळा पहावी पंढरी, डोळा
कसदार असावं लागतं. हायब्रेड भरपूर येतं. जिवारी आणि हायब्रेड दिसायला सारखीच आहे, उत्पन्न हायब्रिडचं जास्त आहे. तसं जीवनामध्ये हायब्रिडचंच जास्त उत्पन्न आहे. संत महात्मे पदोपदाला नाही भेटत. चुकीच्या माणसाच्या जरी पाया पडले, चुकीच्या माणसाचे विचार जरी डोक्यात आला ना, तरी आयुष्य बर्बाद होऊन जातं. म्हणून आयुष्य मध्ये चुकीच्या माणसाची संगती करू नका. संगत कर बडो की बडत बडत जाय. म्हणून संगती जर करायची असेल तर मोठ्यांची संगती करा, सान्निध्य चांगलं लागेल. आणि स्वतःचा मार्ग निवडू नका. स्वतःच्या मार्गाने गेला तो तेथेच मुकला. मनोमार्गे गेला तो त्याची मोकला. मनोमार्गे गेला तो त्याची मोकला. मार्ग गेला तो तेथे मोकला. मनोमार्ग गेला तो तेथे मोकला. मनोमार्गे गेला तो त्याची मोकला. मनोमार्गे गेला तो त्याची मोकला. मनोमार्ग गेला तो तेथे मोकला. मनोमार्ग गेला तो तेथे मोकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ज्ञानोबा हरिपाठातच प्रमाण देत आहेत. मनोमार्ग गेला तो येथेच थांबेल. म्हणून हरिपाठ स्थिरावला, जो स्थिरावला तोच धन्य. म्हणून हरिपाठ महत्वाचं आहे. ज्ञानोबराय काही न बोलता देतात. पूर्वी जुन्याचा काळ रामायणाचाच प्रसंग आहे आणि ज्ञानोबराय सुद्धा याचं वर्णन खूप सुंदर करतात. 3-4 मुली आहेत आणि एकीचं लग्न ठरलेलं आहे. त्या आपसामध्ये चर्चा करतात, तुझा मालक कोणता आहे? त्यावेळेस ती म्हणते, तू लाल शर्टवाला आहे का? ते काहीच बोलत नाही. नाही सांगते. निळ्या शर्टवाला नाही म्हणते. ज्याच्याकडे बोट दाखवल्यानंतर ती लाजते, हाही म्हणत नाही आणि नकारही देत नाही. ज्ञानेश्वरी जर आत्मसात केला आणि हरिपाठ जर आत्मसात केला, ज्ञानोबराय काही न बोलता देतात. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. विठाला विठाला जसं राम प्रभूंकडे पाहिल्यानंतर सीता मातेची अवस्था आहे. राम को देख कर सृजनक नंदनी बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. राम को देख कर. जशी राम प्रभूंना पाहिल्यानंतर सीता मातेची अवस्था झाली आहे, तसं जीवन आहे. हरिपाठाकडे पाहिल्यानंतर तो मनुष्य स्थिरावतो, थांबतो. मग हरिपाठ प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा कसं उभं राहावं? साकडी आहे. पहिलाच अभंग कोणता आहे? देवाची देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षण. देवाची द्वारी उभा क्षण. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. येणे मुक्ती चारी साधियेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. येणे मुक्ती चारी साधियेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पहिलाच अभंग आहे देवाची दारी. दिव्य धातू जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करायचंय, दिव्यता आणि देव जर तुम्हाला बनायचं असेल तर पहिल्यांदा व्यवस्थित उभं राहता आलं पाहिजे. देवाची द्वारी
व्यवस्थित उभं राहता आलं पाहिजे. जर व्यवस्थित उभं राहता येत नसेल, 5000 वर्षापूर्वीचा सिद्धांत आहे, कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भवा, हे तिन्ही जब जागती. अमेरिकेत म्हणा नाही तर भारतात म्हणा, बलात्कार फक्त इथंच घडतात, भारतातच. जगामध्ये कुठेही जा, या घटना चुकत नाही. आणि या घटना जर चुकवायच्या असतील तर संगती साधूची असली पाहिजे. मग स्वतःच्या मार्गाने जाऊ नका. कोणत्या मार्गाने जा? अभंगाचं पहिलं चरण आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. 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 अकडावा श्रीपती येणे पंथे. अकडावा श्रीपती येणे पंथे. अकडावा श्रीपती येणे पंथे. अकडावा श्रीपती येणे पंथे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. म्हणा म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. संगती कोणाची करा? संतांची संगती. स्वतःच्या मार्गाने जाऊ नका, स्वतःच्या मनाच्या मार्गाने जाऊ नका. मनाचा मार्ग हा गतिमान आहे, म्हणून मार्ग पकडायचा असेल तर संतांचा पकडा. परिणाम आकडावा श्रीपती येणे पंथे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तो परमात्मा जर तुम्हाला आकडायचा असेल, ताब्यात घ्यायचं असेल तर काय करा बाबा? चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण. बाबा ते कर तू, बाबा त्याला जाण, त्याला ओळख. परिणाम काय होईल? तर तू ओळखलं त्रिगुण सार, निर्गुण हे सार. सार आणि आसार याचं ज्ञान प्राप्त होईल. मग तूच म्हणशील योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी. मग हे वायाची जर उपाधी असेल, याला काही करायचं नाही. मग पुन्हा मार्गस्थ व्हा बाबा. काय करा? साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. साधूंच्या मार्गाला जा, प्राप्त ज्ञान देतील, मग तुला कळेल. अनंत वाचाड बरती बरड त्या कैसे गोपाड. परमार्थामध्ये बरड करणारा चालत नाही. बरड समजलं तुम्हाला? रिकामी ते बरबड करतात. झोपेमध्ये जो बरड करतो ना, झोपेत ज्याला आपण काय बोललो हे कळत नाही, ह्याला म्हणतात बरड करणं. विढाला विढाला. तुम्ही अशी रास पाळली पाहिजे, 25ची पाळली पाहिजे. पण शेतामध्ये गेलं ती इतकी घाण राहते, पण गप्पा इतक्या चांगला मारतो, याला म्हणतात बडबड करणं. ही व्यर्थ आहे. परमार्थामध्ये व्यर्थ बडबड करणं चालत नाही. पर्वताप्रमाणे पातक करणे हे कसे आहेत? वज्रला पाहुणे अभक्तासी. वज्रला पाहुणे अभक्तासी. वज्रला पाहुणे अभक्तासी. वज्रला पाहुणे अभक्तासी. पर्वताप्रमाणे पातक करणे. पर्वताप्रमाणे पातक करणे. वज्रला पाहुणे अभक्तासी. वज्रला पाहुणे अभक्तासी. वज्रला पाहुणे
पद्धतीने ते ज्ञानोबरायचं वर्णन करतात. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पवने अभक्तासी, व्यर्थ बडबड करतात, त्यांच्या नादाला लागू नका. मार्ग पकडायचा असेल तर संतांच्या मार्गाने जा. स्वतःच्या मनाच्या मार्गाने गेलात तर दुःख होण्याची शक्यता. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. तेनेची पंथ चालो जाता, तेनेची पंथ चालो जाता, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. तेनेची पंथ चालो जाता, येण्याची पंथे चालो जाता. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. काही वाट दाखवणारे असतात आणि काही वाट लावणारे असतात. आम्हाला वाट लावणारे भेटतात पण वाट दाखवणारे भेटत नाही. आम्हाला वाट दाखवणारे भेटले पाहिजे. सद्गुरू मोठे बाबा नत्तूसिंग बाबा सद्गुरू स्वामींनी ज्या मार्गक्रम केलेला त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी त्या मार्गाने जा. परिणाम काय होईल? न पडे गुंता कोठे काही, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. त्या मार्गाने गेला मग प्राप्ती आहे. दुःख मनाला होतं आणि आनंद सुद्धा मनाला आहे. मग परमार्थ मनापासून व्हायला झाला पाहिजे का मनाचं ऐकलं पाहिजे का कोणाचं ऐकलं पाहिजे? परमार्थ म्हणा किंवा संसार म्हणा कोणाचं ऐकलं पाहिजे? मन तर चंचल आहे, ठिकाणावर राहत नाही, ताब्यात येत नाही, कोणाला कळून येत नाही. बहु चपळ चंचल, जाता येता न लगे वेळ. सापडत नाही, पकडण्याचा प्रयत्न केला तरी सापडत नाही मन. मग ते मन इतकं बिलिंदर असतं, चांगल्या ठिकाणी जात नाही. ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझाऊं उतना ही मचलता है. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. सरळ प्रश्न आहे जिबू. किती संपत्ती मिळाली म्हणजे मन शांत होईल? जिबू जिबू याच वर्षी 80 सप्ताह मटर बुजला राखायला गेले नाही तुम्ही. उलट तर तुम्हाला रिटायरमेंट नंतर जास्त सुट्टे नाही का. किती संपत्ती किती प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मन शांत आहे? शांत नाहीये. आणि शांत करण्याकरता मार्ग संतांचाच असावा लागतो. चुकीची संगत आणि चुकीचे विचार मनामध्ये जर प्रतिबिंब निर्माण झालेत, परिणाम असा आहे. दशरथ राजाचं भाग्य आहे, नीट ऐका. दशरथ राजाचं भाग्य आहे, संपत्ती आहे, मान आहे, सार्वभौम राजा आहे. रामासारखा मुलगा दशरथाच्या घरी आहे, भगवंत आहे. भरतासारखा संत दशरथाच्या पोटी जन्माला आलेला आहे. पण एका स्त्रीने वाईट संगती मंथरा त्या ठिकाणी आली, कान भरवलेत आणि सुखाचा चालणारा संसार बर्बाद झाला. संगती चुकीचे. असंतांची संगत मानवी जीवनाला बर्बाद करते. म्हणून संगत जर पाहिजे असेल तर चांगल्याची संगत करा. याही काळात नाही, त्याही काळामध्ये राम प्रभूला एक नास्तिक भेटला आणि राम खूप सुंदर आहे. तुम्ही जर वाल्मिकी रामायण पाहिलं ना, चांगल्या पद्धतीने वाचलं ना तर कळेल तुम्हाला. एक नास्तिक मनुष्य रामप्रभूंना भेटतोय आणि रामप्रभूंना सांगतोय
बापाचं ऐकून कुठं वनवासाला जायचं असतं का? ते तर बायकोच्या अधीन झालेले आहेत. नको नको ते शब्द त्या ठिकाणी रामप्रभूंजवळ तो नास्तिक मनुष्य बोलतोय, पण रामप्रभूंवरती परिणाम काहीच झाला नाही. का? भरत सारखा संत आणि योग वशिष्ठांसारखे गुरु आहेत. बदल जीवनात झाला नाही. आमच्या जीवनामध्ये रोज हरिपाठ म्हणतो तरी जीवनात दुःख आहे. का दुःख आहे? संगती जीवनामध्ये लाभत नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. वाईट संगत मानवी जीवनाला बर्बाद करते याच्यात नवल नाहीये. सार्वभौम असणारा दुसरं उदाहरण आहे महाभारतातलं. धृतराष्ट्र, 100 मुलं आहेत, संपत्ती आहे आणि गांधारी सारखी पत्नी आहे. महाभारताचं युद्ध चालू आहे आणि विदुर काकांसारखा संत आहेत. नीट आहे का? विदुर काकांसारखा संत आहे आणि विदुर काकांजवळ आपल्या जीवनातलं घराणं धृतराष्ट्र सांगतोय. माझ्याकडे सगळं आहे विदुरा, पण मन शांत होत नाहीये. माझ्या मनामध्ये दुर्योधन बसलेलं आहे. म्हणून महाभारताला प्रारंभ तिथूनच आहे. मामका माझे आणि पांडूचे. जेव्हा माझं आणि मीपणा जेव्हा येतो तेव्हा जीवनामध्ये दुःखाला प्रारंभ होतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. वाईट विचाराची संगत. विदुर काका म्हणतायत दुर्योधन जात नाहीये तुमच्या मनातून, काय केलं पाहिजे? आणि मग विदुर काका यांना विनंती धृतराष्ट्र करतोय, मी सार्वभौम राजा आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, पण मन अशांत आहे. त्या मनाला शांत करण्याकरता जगातील मोठ्या संताला बोलव. जगातील मोठ्या संताला. आणि मग विदुर काका यांनी डोळे बंद केले आणि मंत्रशक्तीचं आव्हान करून बोलवलं ब्रह्मपुत्रांना. तुम्ही सनकाधिक संता, तुम्ही सनकाधिक संता, तुम्ही संताधिक संता, तुम्ही संताधिक संता. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा कर उपकार, एवढा कर उपकार. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा कर उपकार, एवढा करा उपकार. सनकाधिकांना बोलवलं, सुजात सैनिकाला बोलवलं आणि सुजत त्या ठिकाणी आला. त्याला विदुर नीती म्हणतात. 2 तास चर्चा केली. पहिल्यांदा प्रश्न विचारा, तुम्हाला काय होतंय? म्हणे माझ्या मनातून अशांत आहे आणि दुर्योधन जात नाहीये, काय केलं पाहिजे? मग 2 तास प्रवचन केलं. कोणी? सनकाधिकाने. आणि मग विचारलं कसं वाटलं प्रवचन? ते म्हणायला लागले प्रवचन मस्त झालं, चांगलं झालं, पण दुर्योधन मनातून निघत नाही, त्याचं काय? आणि मग शाप दिला, तुम्ही कोणाच्याही संगतीमध्ये राहा. तरुणपणामध्ये तुम्ही वाईट माणसाच्या संगतीमध्ये राहिलेत. तुम्ही महाभारत वाचलेलं आहे. जर व्यवस्थित लक्षात असेल तर तरुणपणामध्ये धृतराष्ट्रांना एक व्यक्ती रोज तत्वज्ञान सांगण्याकरता येत होता आणि चुकीचं तत्वज्ञान सांगत होता. म्हणून चुकीचं ज्ञान जर ऐकलं तर चांगल्याचं महत्त्व सुद्धा कमी करून टाकतं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्या मनातून दुर्योधन जाणार नाही. परिणाम असा झाला वाईट संगतीमुळे धृतराष्ट्राला अर्ध्या रात्री भीमाने तर त्रास दिला
अर्ध्या रात्री निघून जावं लागलं. हरी की पौडी हरिद्वार जोड निघून गेला आणि घनदाट जंगलामध्ये आग लागलेली होती. चटके लागतायत, याला मरण म्हणतायत. चुकीच्या संगतीमुळे जीवन बर्बाद झालं. म्हणून आपला परमार्थ असेल ना तर परमार्थ जीवनामध्ये मिळावं याच्याकरता नाही आहे, मिळवलेलं टिकवता आलं पाहिजे त्याच्याकरता परमार्थ आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्यभर धृतराष्ट्राचं जीवन चरित्र पहा. व्यासपुत्र आहे, ऋषीपुत्र आहे, सामान्य नाही, कुलवान घराण्याचं आहे. आणि सांगण्याकरता ब्रह्मलोकातून आलेले संत आहेत. मृत्यूलोकामध्ये मी कोणाला तत्वज्ञान सांगत नाही, हे सनकाधिक सांगताय. आणि ते तत्वज्ञान धृतराष्ट्र ऐकतोय तरी बदल झाला नाही. का? वाईट माणसाची संगत जीवनामध्ये एकदा लाभली तर आयुष्य बर्बाद होतं. म्हणून संगत चांगली असली पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. होगा तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. रामचरण अनुराग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून संगती माणसाची जीवनातली चांगली असली पाहिजे. संगतीनेच मनुष्य जीवन घडतंय. म्हणून तर तुकोबाराय बोलतायत, ऐसे आवडते आवडते मना. ऐसे आवडते मना आवडते मना. ऐसे आवडते मना आवडते मना. ऐसे आवडते मना आवडते मना. देवा पूर्वावी वासना. 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 ऐसे आवडते मना आवडते मना. आवडते मना. ऐसे आवडते मना. ऐसे आवडते मना आवडते मना. ऐसे आवडते मना आवडते मना. एक प्रसंग आहे भागवतातला आणि एक प्रसंग आहे रामायणातला. खरे संत होते, पण परीक्षित महाराजांनी मेलेला सर्प गड्यामध्ये टाकला खऱ्या साधूचा. परिणाम 7 दिवसामध्ये मृत्यू. सीता मातेने चुकीच्या संतांच्या चरणावरती नतमस्तक झाली. कपडे कोणाचे आहेत? साधूचे आहेत. रावण आहे, पण देवापासून 6 महिने बाजूला झाली. खऱ्या संतांच्या गड्यामध्ये सर्प पडला, पण 7 दिवसामध्ये देवाची भेट प्राप्त करून दिली. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून चुकीच्या माणसाच्या पायावरती नतमस्तक होऊ नका. वेशाने साधू असेल, वरी भगवा झाला नामे,
अंतरी वश केला का मी. म्हणून चुकीच्या माणसाची संगत करू नका. संगत करायची असेल चांगल्यांची संगत करा, प्राप्ती होईल. काय होईल? आकडावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे आकडला जाईल. आकडला जाईल म्हणजे काय? तो ताब्यात येईल. आणि त्याला ताब्यात जर आणायचं असेल तर लक्ष्मीलाही खुश करावं लागेल. लक्ष्मीला खुश केलं तर लक्ष्मीपती खुश होईल. लक्ष्मी वल्लभ दया जोडी लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जोडी दया जोडी लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जोडी दया जोडी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्येने मनामी ते प्राणी दुर्लभ. हं. मग आकडावा श्रीपती. पहिल्यांदा पती तरी बनता आलं पाहिजे. श्रीपती वेगळी गोष्ट आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीच्या पतीला जर तुम्हाला ताब्यात घ्यायचं असेल पहिल्यांदा पती तरी बनता आलं पाहिजे. रोहित महाराज नाही तेव्हा श्रीपती ताब्यात येईल. श्री म्हणजे लक्ष्मी. दोन प्रकारचे एक लक्ष्मी आणि एक अवदसा. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा घरामध्ये भरपूर राहतो, पण परिवारामध्ये शांतता नसते. आणि लक्ष्मीने कृपा केलेला पैसा घरात सुख समृद्धी आणि शांती देते. तुम्हाला कोणत्या मार्गाने कमवायचे आहेत हे तुम्ही ठरवा. विडाला विडाला विठ्ठल 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 वाम मार्गाने कमवलेले पैसे जास्तीत जास्त 3 पिढ्यांपर्यंत चालतात. चौथ्या पिढीला प्रारंभ झाला. न्याय मार्गाने कमवलेली आणि अन्याय मार्गाने कमवलेली दोन्ही पिढ्या बर्बाद होतात. म्हणून आपल्याला शांती मिळेल त्याच्याकरता परमार्थ असा असला पाहिजे की लक्ष्मीचा द्वेष करू नका, विष्णूचा द्वेष करू नका. पाय लक्ष्मीचे हाती, तेव्हा तो तुमच्यावरती कृपा करतो. परिणाम काय होईल? आकडावा श्रीपती येणे पंथे. आणि एकदा का हरी हातामध्ये आला मग कैची भय चिंता आहे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. कोणी निर्माण केलेलं आहे त्याचं उत्तर जर असेल, आमचा जो पंथ आहे त्या पंथाचा पहिला वारकरी जर कोण असेल त्याचं उत्तर देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. राम कृष्ण
मुखे म्हणा हरिमुखे म्हणा सोपं गणित ज्ञानोबा सांगतात, जास्त भानगडीमध्ये पडू नका. परमार्थ करायचा असेल एकच काम करा, रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्म जो शिवाचा, राम जप. जगातील सगळ्यात मोठं नाम घेणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव सांगितलं. कोणाचा आत्मा आहे? भगवान शंकराचा आत्मा आहे. कोण आत्मा आहे? रामप्रभूंचं नाम हे भगवान शंकराचा आत्मा आहे. त्या नामाचा तुम्ही जप करा. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्म जो शिवाचा, राम जप. स्वतःच्या पत्नीला अविश्वास रामावरती झाला, बायकोचा त्याग करून टाकला. विडाला विडाला ठल 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 विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल. अखंड समाधीमध्ये भगवान शंकर राम नामाचं भजन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. ओ राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, सदाशिव भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. ओ राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, सदाशिव भजन करी महादेवा, भजन करी भगवान शंकर जगातलं सगळ्यात मोठं तत्व सांगतायत. माझं आत्मतत्व जर काही असेल, रामनामाचं भजन आहे. रावण हा वेदांती आहे, शास्त्र संपन्न आहे, श्रीमंत आहे, वैभव संपन्न आहे, 80,000 बायका आहे, 1,25,00,000 नातू आहे. एवढं वैभव रावणाचं आहे, पण आत्मामध्ये राम नाही आहे, आत्मामध्ये काम आहे, म्हणून रावण बर्बाद आहे. भगवान शंकर म्हणतात, तू माझी जरी भक्ती करत असला पण माझ्या रामाला तू जर मानत नसेल तर तुझा फोटो आणि मंदिर बनणार नाही. विठाला विठाला ठल 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 विठ्ठल विठ्ठल. म्हणून भजन जर करायचं असेल तर रामाचं भजन करा. आत्मा शिवाचा आहे. असंताचं मंदिर नाही म्हणत. एक वाक्य सांगू का? प्रत्येकाची भाषा वेगळी ज्ञानोबा वापरतायत प्रत्येकासाठी. जसं आईशी बोलताना भाषा वेगळी आहे, बायकोशी बोलताना भाषा वेगळी आहे, मुलाशी बोलताना भाषा वेगळी आहे, तसं ज्ञानोबराय ज्यांना परमार्थाचा अनुभव झालेला आहे त्यांच्याकरता अमृत अनुभवाची भाषा बोलतायत. ज्यांना परमार्थ तर प्रारंभ झालेला आहे पण प्राप्ती झाली नाहीये, चांगदेवांकरता 65 ओव्या लिहिल्यात. 65 आहे. साधकांकरता भाषा ज्ञानेश्वरीची आहे. आणि ज्यांना परमार्थाचा ब्र शब्द माहिती नाहीये, फक्त एकच काम करा, रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्म जो शिवाचा, राम जप. नेत्याबद्दल बोलताना भाषा वेगळी आहे, साहेबाशी बोलताना भाषा वेगळी आहे. नेत्यांचे फक्त पुतळे होतात, मंदिर बनत नाही. मंदिर बनण्याकरता आकडावा श्रीपती, येणे पंते हेच करावं लागेल. विठाला विठाला हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो रिप्लाय नाही.
11वा श्रीपती असेल, प्राप्त करायचं असेल तर रामकृष्ण वाचा, भावा जीवाचा, आत्मजो शिवाचा, रामजप. मग पंथ कोणता आहे? आमचा पंथ एकच आहे. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी आहेत. पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असेल तर पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आम्ही कापडी रे. आणि भगवान शंकर वारीमध्ये आल्यानंतर पार्वती माताही थकून जाते, गणपतीही थकून जातात, मध्ये बसून जातात. पण पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्ही वारीला आलेले आहेत, आता तुम्हाला स्थान पाहिजे. म्हणून भगवान शंकराला आपल्या मस्तकावरती बसवतात. जो रामाचा जप करतो भगवान त्याला मस्तकावरती धारण करतात. विठाला विठाला आत्मलो शिवाचा रामजप. काय करा बाबा, आम्ही तर एकच तत्व आहे, आमच्यामध्ये भिन्नता नाही. अभंगाचं 3रं चरण. एक तत्व नाम अदिती साधन, एक तत्व नाम साधिती 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 साधन, द्वैताचे बंधन बाधिजे, द्वैताचे बंधन बाधिजे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, द्वैताचे बंधन ना बाधिजे, द्वैताचे बंधन ना बाधिजे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा. आमच्या जीवनामध्ये आम्ही साधना काय केली? साध्यता प्राप्त करायचं असेल तर एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैताचं बंधन का बाधत नाहीये? राम प्रभू भरताचं नामचिंतन करतात आणि भरत राम नामाचं चिंतन करतात. नुसतं भरत ऋषींकडे ज्या वेळेस भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा भरत पोहोचलेत तेव्हा भरत प्रश्न करतायत, मी माझ्या दादांजवळ जाऊ कसा? ज्या दादांना मुख दाखवण्याचा योग्यतेचा मी नाही आहे, मी त्यांना कसं दाखवू माझं तोंड? त्यावेळेस मात्र भारद्वाज ऋषी सांगतायत की ज्या वेळेस रामप्रभूंनी गंगा मातेच्या किनाऱ्यावरती आलेत, भरतखंडे हे शब्द उच्चारल्याबरोबर रामप्रभू चक्कर येऊन खाली पडलेत. अखंड नामचिंतन तुमचं करतायत. द्वैत अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही आहे आणि परमार्थ करणाऱ्या माणसाच्या अंतकरणामध्ये द्वैत नसावा. परमार्थ करायचं आहे ना तर द्वैतच नसावा. ते तत्व म्हणजे मीच आहे आणि हे तत्व म्हणजे मीच आहे. साधना आपल्या जीवनातली असली पाहिजे. तुम्ही कुठेही बसा. आमच्या आता सुरभाऊ बसलेले आहेत 7 तास, सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानावरती बसतात. कर्तव्य कर्म जर पार पाडत आहेत ही त्यांची साधना आहे. शेतामध्ये जात आहेत तुमची साधना आहे. पण साधना करत असताना ते साध्यता प्राप्त करण्याकरता भजन करता करता दुकानात बसा, शेतामध्ये जा, देवाचं नामचिंतन करता करता झालं पाहिजे. ते साधन कर्मसुद्धा ईश्वरीय ठरेल. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
दुसरीकडे जाण्याची गरजच नाहीये. माडा जपायची आहे. कुठं जपायची आहे? ज्ञानदेवा मौन धरोनी श्रीहरी जपे सदा. हृदयाजवळ ती माडा जपायची आहेत म्हणून पिशवी निघालेली आहेत. विठाला विठाला विठ्ठल 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 जप माळ करा. एक तत्व नाम साधती साधन. परिणाम काय होईल? द्वैताचे बंधन न बादला जाणार नाही. बंधनातून मुक्त होणार. आणि बंधनातून मुक्त व्हायचं असेल, जे बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, सुंदर प्रकारचं भागवतातलं उदाहरण दिलं अभंगाचे मध्ये. नामामृत गोडी वैष्णवा लागली. नामामृत गोडी वैष्णवा लागली. नामामृत गोडी वैष्णवा लागली. नामामृत गोडी वैष्णवा लागली. योगिया साधले जीवन कळा. योगिया साधले जीवन कळा. हा योगिया साधले जीवन कळा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. म्हणा हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. योगिया साधले जीवन कळा. योगिया साधले जीवन कळा. योगिया साधले जीवन कळा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. जे योग्यांना जाण्याकरता हिमालयात जावं लागतं, ते तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर रोज तुम्ही नामामृताची गोडी घ्या. 99व्या वर्षी सुद्धा गाडीतून उतरल्यानंतर ज्यांचं तेज झडकत होतं ते आमचे सद्गुरू मोठे बाबा. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. 99व्या वर्षी सुद्धा चेहऱ्यावरती तेज आहे. लोकांकडे चिक्कार पैसा आहे, मोकार संपत्ती आहे, भोगमय जीवन आहे, रोज बदाम काजू खातात, तरी चेहऱ्यावरती तेजपणा नाही आहे. आणि तेजपणा प्राप्त करायचा असेल तर नाम अमृत गोडी वैष्णवा लाधली. योगिया साधली जीवन कडा. ते साध्यता जीवनामध्ये प्राप्त केलं जे योग्यांना प्राप्त झालं आणि ते आम्ही सहज प्राप्त केलं. काय प्राप्त केलं तर त्याच्याकरता एकच उत्तर आहे, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरीचं नामस्मरण आम्ही रोज केलं, परिणाम काय आहे त्याची गणना आता आमच्याकडे सुद्धा शिल्लक नाही. कसं केलं? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
नामामृत गोडी वैष्णवाला धली, योग्या साधली जीवन कडा. प्राप्त होईल महाराज, पण त्याच्या करणात एकच करावं लागेल. गुजवी नाही तर कोण सांगी, गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे. विना दैवत दिदल्या विना प्राप्त, विना दैवत दिदल्या विना प्राप्त, विना दैवत दिदल्या विना प्राप्त, विना दैवत दिदल्या विना प्राप्त. गुजवी नाहीत कोण सांगे, गुजवी नाहीत कोण सांगे, गुजवी नाहीत कोण सांगे, गुजवी नाहीत कोण सांगे. नामामृत गोडी सहज प्राप्त होत नाही. त्याच्याकरता एकच करावं लागेल. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. दाढी वाढून साधू बना असा त्याचा अर्थ नाही आहे. जे जीवन जगताय त्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. तिथं बी राहाल तर तुमचं जीवन साधूचंच बनेल. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त. आमचे मगाशी हरिपाठ झाल्यानंतर आमचे ढोलू अण्णा आणि आबासाहेब सुनील आबा चर्चा चालू होती. तेवढ्यात अण्णा म्हणायला लागले एका अभंगात 2 अभंग आले पाहिजे. अण्णा म्हटलं 2 नाही 27 अभंग आणेल. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तपे विना दैवत दिध्या विना प्राप्त. कुजे विना हित कोण सांगे. सहज नाही होत प्राप्त. मग त्याच्याकरता काय करावं लागेल महाराज. साधूंच्या संगती तरणोपाय, साधूंच्या संगती तरणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूच्या संगती तरुणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय. मग हे प्राप्त करण्याकरता एकच करावं लागेल. साधूंचे संगती तरणोपाय, नामामृत गोडी वैष्णवा लागेल. मग हे जर प्राप्त करायचं असेल तर कोणी केलं बाबा. प्राप्त करण्याकरता उदाहरण खूप सुंदर आहे. ज्या प्रल्हाद महाराजांना त्रास झाला पण नामाचा उच्चार अखंड जीवनामध्ये ठेवला, त्याचं वर्णन करता आहेत अभंगाच्या. सत्वर सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला. उद्धवा लाजला कृष्णदाता, हो उद्धवा लाजला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला. उद्धवा लाजला कृष्णदाता, उद्धवा लाजला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवला दला कृष्णदाता. म्हणून जर प्राप्त केलं महाराज प्रल्हाद महाराजांनी केलं. नारायण गाय नारायण द्याय, धन्य त्याची माय, प्रसवली प्रसवली कुडा तयाचा उद्धार. हे अखंड नामचिंतन जर काही कोणी केलं असेल ते प्रल्हाद महाराजांनी केलं. म्हणून गोडी लागली, नामाची गोडी एकदा का लागली तर ते कोणाच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी आणि रामकृष्ण आवडी. सर्व काळ अखंड त्याची गोडी एकदा का लागली तर तुम्ही
करसी ते करा तारी मारी जवडी अथवा दुरी, करसी ते करी तारी मारी जवडी अथवा दुरी. जे करायचं असेल ते करा. प्रल्हाद महाराज नामचिंतनापासून बाजूला झाले नाहीत. आमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले की नाम विसरून जातात आणि दुःखाचे दिवस आले की धावा करतात. खूप सुंदर उदाहरण आहे. अखंड नामचिंतन, आत्मा हा शिवाचा रामजप, अखंड रामाचं भजन केलं, परिणाम रामाचं मंदिरमध्ये साकडीमध्येच सापडेल, पण हनुमंतरायाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये सापडेल. विठाला 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 विठाला. त्यांना सुद्धा विचारलं असेल, हो हो काय भक्तीच्या रामाचं मंदिर बनवू शकत नाही, पण रामाच्या दासाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये सापडेल. कशामुळे? नामामृत गोडी हरिउच्चारणी. याच्यामुळे परिणाम असा झाला की नामामृताची गोडी प्राप्त झाली. प्रल्हाद महाराज असतील, हनुमंतराय असतील, भगवान शंकर असतील, यांचं जीवन फक्त राम नाम याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. आपल्या गावामध्ये परंपरा चांगली आहे. 11व्या दिवशी 12व्या दिवशी पितर असतील किंवा महिला जातात, त्यावेळेस हरिपाठाचं पुस्तक देतात. पुस्तक घरी ठेवू नका, रोज घरामध्ये हरीचा पाठ करा. हरीचा पाठ म्हणजे काय आहे? हरिपाठ येत नसेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे म्हटल्याशिवाय संध्याकाळी जेवण करू नका. विठाला 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 विठाला. म्हणून मी लहान असताना म्हणजे आळंदीला जाण्याच्या आधी आमचे काकाश्री दादांनी हरिपाठावरती कीर्तनं ठेवलेली होती. मला वाटतं एक कीर्तन मला अनिल महाराज कोसगावकरांचं आठवतं. जुन्या मंदिरात हे मंदिर झालेलं नव्हतं, हरिपाठ विवरणवरतीच चालू होते कीर्तनं. हरिपाठ हा आत्मसात केला पाहिजे. अतिशय सोपं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते नाम किती सोपं आहे. अभंगाचं शेवटचं चरण 6वं चरण आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, 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 देव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोणा करी, कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण
करी पुण्याची गणना बोला बोला पुण्याची गणना कोण करी जय हो म्हणा बोला 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे क्या तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते कसं आहे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद म्हणून या पद्धतीने जर नामचिंतन केलं तर जीवन सार्थकी होईल आणि सार्थकी होण्याकरता एकच करावं लागेल हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर